चर्च ऑफ नॅझरीनचा 18वा वर्धापन दिन विविध उपक्रमांनी संपन्न। नमस्कार दर्शक हो, मी करिश्मा आणि आपण पाहत आहात लोकपरिवर्तन लाईव्ह न्यूज चॅनल। नेवासा तालुक्यातील देडगाव येथील दळवी वस्ती येथे चर्च ऑफ नॅझरीनचा 18वा वर्धापन दिवस चर्चचे रेव्हरंड बाळू हिरामन वाघमारे यांच्या आधिपत्याखाली विविध धार्मिक उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। वर्धापन दिनानिमित्त 7 दिवस विविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम, सत्यसेवा भजन मंडळ तसेच विविध प्रवचनकार, रेव, पास्टर, कीर्तनकार यांनी येऊन मानवजातीला शांतीचा, आदराचा, प्रीतीचा संदेश दिला, जेणेकरून समाजात अराजकता वाढणार नाही। सर्व जाती धर्म गुण्या गोविंदाने नांदून भाईचारा कायम ठेवतील आणि समाजात शांतता राहील। तसेच तरुण आणि मुले यांच्या स्किट्स गीतेमधून काय चांगले घ्यावे, काय वाईट सोडून द्यावे हेही शिकवण्यात आले। या साप्ताहिक कार्यक्रमामध्ये सर्व भारत देशातील कष्टकरी, शेतकरी, मजूर, वंचित आणि इतर राजकीय नेते यांच्यासाठी प्रार्थना करण्यात आल्या। संजीवन सभेसाठी देडगाव येथील मंडळीतील काही लोकांनी पुढाकार घेऊन निस्वार्थ 7 दिवस अतिशय छान प्रीतिभोजन दिले होते। तसेच रोज दिवस वेळ देणारे स्थानिक हिवाळे परिवार, ससाने परिवार, पालक वर्ग तसेच नजीक चिंचोली, कुकाना, भेंडा, अहिल्यानगर, नेवासा, गोगलगाव, खिरडी, गळणी, मंगलापूर, खेडले, काजळी, कृषी कन्या बचत गट, देवगाव, आडगाव, गणेवाडी, वाघोली अशा अनेक गावातून लोकांनी येऊन असे हजारो लोक यांच्या उपस्थितीत हा सप्ताह शिकत, हसत, खेळत संपन्न झाला। गावचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, चेअरमन, संचालक यांच्या उपस्थितीत हा सप्ताह पार पडला। तसेच हा सप्ताह सांगता वेळेस आपले गावचे युवा नेते निलेश कोकरे, फेअरबँक मेमोरियल चर्चचे अध्यक्ष श्रीकांत हिवाळे, वंचित बहुजन आघाडीचे उत्तम सकट यांनी कार्यक्रमासाठी स्टेज बांधून देणार असे आश्वासन दिले। हा उत्सव साजरा करण्यासाठी मंडळीचे स्थानिक पंचमंडळ आनंद दळवी, आप्पासाहेब दळवी, दानिईल दळवी, संदीप मिरपगार, योसेफ दळवी, सुधाकर दळवी, महेश दळवी, प्रकाश दळवी, अविनाश दळवी, सचिन दळवी, वसंत दळवी, अशोक दळवी, सनी आढाव, अमोल कोल्हे, अविनाश काळे, श्याम दळवी, संभाजी दळवी, प्रशांत चव्हाणसर, संतोष दळवी, बाळू दळवी, संदीप दळवी, योगेश दळवी, तरुण संघ, महिला मंडळ, पुरुष मंडळ, संडे स्कूल, लहान मुले मुली आणि सर्व चर्चचे सभासद यांनी मोलाचे सहकार्य करत विशेष परिश्रम घेतले। या वर्धापन दिनाचे परिसरातून कौतुक व अभिनंदन होत आहे। लोकपरिवर्तन न्यूजसाठी प्रतिनिधी युनुस पठाण। यावेळी रेव्हरंड बाळू वाघमारे यांनी आपली मुलाखत दिली, तर पाहूयात ती सविस्तर। आज नेवासा तालुक्यातील देडगाव येथे चर्च ऑफ नॅझरीनचा 18वा वर्धापन दिवस मोठ्या उत्साहात गेली 7 दिवसापासून या ठिकाणी संपन्न करत आहोत। विविध धार्मिक उपक्रमाने, सांस्कृतिक व वेगवेगळ्या उपक्रमानं गेली 18 वर्षापासून हा उपक्रम या वतीनं साजरा केला जातो। तर आपण याबद्दल सविस्तर माहिती या चर्च ऑफ नॅझरीनचे रेव्हरंड बाळू वाघमारे आपल्याबरोबर आहेत, तर आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत, तर आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की या सोहळ्याबद्दल आपण काय सांगाल। थँक्यू पठाण सर, तुमच्या सहकार्याबद्दल। आणि विशेष म्हणजे पठाण सरांनी सांगितल्याप्रमाणे की हा जो सोहळा आहे गेल्या 18 वर्षापासून देखील चर्च ऑफ नॅझरीन देडगाव या मंडळीमध्ये देखील आम्ही साजरा करत आहोत। त्याच्या पाठीमागचा उद्देश हाच आहे की या ठिकाणी फक्त जे स्थानिक लोक आहेत त्याचे नाही, परंतु पूर्ण भारत देशातील जे लोक आहेत, वेगवेगळ्या भागामध्ये ठिकाणी रंजलेले आहेत, गांजलेले आहेत, राष्ट्रामध्ये आहेत, समाजामध्ये आहेत, अशा लोकांसाठी प्रार्थना या ठिकाणी होते। दुसरी गोष्ट की आपल्या पूर्ण भारत देशाचे जे पंतप्रधान आहेत, त्याचप्रमाणे पूर्ण राज्याचे जे मुख्यमंत्री आहेत, पूर्ण जे कार्यकारी मंडळ आहे त्यासाठी प्रार्थना होते। त्याचप्रमाणे स्थानिक जे लोकल लेवलचे जे आपले सरपंच असतील किंवा ग्रामपंचायत सदस्य असतील त्या सर्व लोकांसाठी प्रार्थना होते की जेणेकरून त्यांचं जे काम आहे ते व्यवस्थित व्हावं, हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे। 7 दिवस संजीवनची सभा झालेल्या आहेत, त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे लोक आहेत, जसं अभिषिक्त देवाचे दास, रेव्हरंड, पास्टर, त्याच्यानंतर कीर्तनकार या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांनी सुंदर अशा
प्रवचन केलेलं आहे. देवाच्या वचनातून बायबलमधून शिक्षण चांगल्या प्रकारे दिलेलं आहे. देवाच्या वचनातून ठिकाणी नेमकं आपलं जीवन कशा प्रकारे असावं, ठिकाणी प्रभू ख्रिस्ताने कशा प्रकारे आपलं काम केलेलं आहे, ही जी शिकवण आहे, मानवजातीची जी शिकवण ठिकाणी त्यांनी पूर्ण जगाला आम्ही ठिकाणी देण्याचा प्रयत्न करत आहोत. यामध्ये ठिकाणी कोण्या जातीपातीचा विषय नाही, परंतु आपण या जगामध्ये राहत असताना आपण सर्वजण सारखे आहोत, समान आहोत. या उद्देशाने ठिकाणी हा जो मेळावा ठिकाणी आहे 7 दिवसाचा, हा सर्व लोकांसाठी आम्ही ठिकाणी आयोजित केला होता. यामध्ये ठिकाणी लहान लेकरांचे कार्यक्रम झाले, त्याच्यामध्ये स्पर्धा झाल्या, त्याच्यामध्ये ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे विचार मंथन ठिकाणी झाले, तरुणांसाठी ठिकाणी प्रार्थना झाल्या, महिला मंडळ त्यासाठी प्रार्थना झाल्या आणि स्थानिक जे लेकरं आहेत त्यासाठी प्रार्थना झाल्या. आणि अशा प्रकारे ठिकाणी हा जो कार्यक्रम आहे खूप आनंदामध्ये ठिकाणी खूप चांगल्या प्रकारे ठिकाणी तो आनंदामध्ये ठिकाणी पार पडलेला आहे. तर आम्ही देवाला धन्यवाद देतो की स्थानिक जे लोक आहेत, या ठिकाणचे स्थानिक चर्च ऑफ नाझरेनचे जे पंच मंडळ आहेत, त्याचप्रमाणे ठिकाणी पुरुष मंडळ आहे, तरुण मंडळ आहे, लेकरं आहेत, प्रत्येकाने याच्यामध्ये सहभाग घेतला आणि विशेष म्हणजे त्यामध्ये ठिकाणी जवळपास एक 700-800 लोक जे आहेत रोज ठिकाणी या संगतीमध्ये आले आणि अनेक लोकांना ठिकाणी प्रीतिभोजन देण्यात आलं. आणि विशेष म्हणजे खूप आनंदाची बाब अशी आहे की हे जे प्रीतिभोजन आहे स्थानिक मंडळीतले जे लोक आहेत, एक 2 कुटुंबांनी पुढाकार घेऊन त्यांनी केलेलं आहे. तर या सर्व गोष्टीबद्दल आम्ही देवाला धन्यवाद देतो की अशा प्रकारे ठिकाणी पूर्ण आम्ही ठिकाणी हा जो सोहळा आहे तो ठिकाणी पार केलेला आहे. याच्या पाठीमागचा उद्देश हाच आहे की आपल्या पूर्ण समाजामध्ये ठिकाणी आपण ठिकाणी आनंदाने एकमेकाला धरून, एका विश्वासाने, एका जीवाने एकमेकाला समजून ठिकाणी आपलं जीवन आपण जगावं. कारण या जगामध्ये 2च ठिकाणी धर्म परमेश्वराने तयार केलेला आहे आणि ते धर्म म्हणजे स्त्री आणि पुरुष, याच्या पलीकडचा धर्म नाही आहे. तर आम्ही देवाला धन्यवाद देतो की अशा प्रकारे हा जो 7 दिवसाचा जो संजीवनचा जो कार्यक्रम आहे चर्च ऑफ नाझरेन देडगाव दळी वस्तीमध्ये ठिकाणी तो पार पडलेला आहे. या सर्व गोष्टीबद्दल आम्ही धन्यवाद देतो. आणि त्याचप्रमाणे आपले जे नेवासा तालुका अध्यक्ष आहेत पत्रकार समितीचे पठाण सर, त्यांचे आम्ही मनापासून आभार मानतो. त्याचप्रमाणे स्थानिक जे लोक आहेत ज्यांनी वेळोवेळी आम्हाला सहकार्य केलेलं आहे त्यांचे आम्ही मनापासून आभार मानतो. देवबाप तुम्हाला आशीर्वादित करू. थँक्यू.